बघा प्रॉब्लेम आहे, द अजंटा कंपनी लिमिटेड इश्यू 8,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 ईच. अजंटा लिमिटेड नावाची एक कंपनी आहे आणि त्या कंपनीने आपले 8,000 शेअर्स इक्विटी शेअर्स सामान्य भाग मार्केटमध्ये विक्रीसाठी ठेवलेले आहे आणि प्रत्येक शेअरची किंमत आहे ₹100. ईच म्हणजे प्रत्येकी. पेबल ॲज फॉलोज, खालीलप्रमाणे भागधारकांकडून किंवा जे व्यक्ती शेअर्स खरेदी करणार आहे त्यांच्याकडून 4 टप्प्यामध्ये या कंपनीने पैसे मागवलेले आहे. ऑन ॲप्लिकेशन ₹20, अर्जाबरोबर ₹20 जमा करायचे सांगितलेले आहे. ऑन अलॉटमेंट ₹30, ज्यावेळेस प्रत्यक्ष भाग वाटप होईल त्याला अलॉटमेंट म्हणतात, त्या अलॉटमेंटच्या वेळेस ₹30 मागवलेले आहे. ऑन फर्स्ट कॉल, कंपनीने फर्स्ट कॉल म्हणजे पहिल्या वेळेस पुन्हा ₹25 मागवलेले आहे. अँड फायनल, कंपनी ऑन फायनल कॉल ₹25,000 चौथ्या वेळेस पुन्हा ₹25 मागितलेले. बघा ॲप्लिकेशन म्हणून ₹20, अलॉटमेंट म्हणून ₹30 झाले 50, फर्स्ट कॉल म्हणून ₹25 75 अँड सेकंड कॉल म्हणून ₹25 अशी एकूण जो ₹100चा शेअर्स आहे त्याचे पैसे 4 टप्प्यामध्ये मागवलेले आहे. आपण अगोदरच बघितलं की कुठलीही कंपनी जेव्हा भाग विक्री करते किंवा शेअर्स इश्यू करते त्यावेळेस एकाच वेळेस पूर्ण त्या शेअरची किंमत मागवत नाही, तर त्या भागधारकांना 4 किंवा 3 टप्प्यामध्ये त्या शेअर्सवरले पैसे भरण्याची काय देते, परवानगी देते आणि याला म्हणतात इश्यू ऑफ शेअर्स. म्हणून अजंटा कंपनी जी आहे त्या कंपनीने 8,000 शेअर्स सामान्य भाग इक्विटी शेअर्स विक्रीसाठी मार्केटमध्ये पाठवलेले आहे आणि प्रत्येकी शेअरची किंमत किती आहे, ₹100 ईच. द कंपनी रिसिव्ड ॲप्लिकेशन, त्या कंपनीला काय झालं, लोकांनी न्यूजपेपरमध्ये ही बातमी वाचली असेल आणि लोकांनी काय केलं, लोकांकडून कंपनीला रिसिव्ड ॲप्लिकेशन फॉर ₹9,000 शेअर्स. प्रत्यक्षामध्ये कंपनीने फक्त 8,000 शेअर्स विक्रीला काढले, पण लोकांकडून अर्ज किती आलेले आहे, 9,000 शेअर्ससाठी. ऑफ विच ॲप्लिकेशन फॉर 1,000 शेअर्स वेअर रिजेक्टेड, ज्यावेळेस कंपनीने 8,000 शेअर्स विक्रीची जाहिरात केलेली आहे आणि लोकांकडून 9,000 अर्ज आलेले आहे, पण प्रत्यक्षामध्ये जेवढी जाहिरात किंवा जेवढे भाग विक्रीची कंपनीने ठरवलेले आहे, कंपनी कायद्यानुसार कंपनीला फक्त तेवढेच भाग खरेदी किंवा विक्री करता येतात. म्हणून सध्या तरी फक्त कंपनीला किती हजार शेअर्स विकता येणार आहे, फक्त 8,000 शेअर्स. पण लोकांनी ॲप्लिकेशन आणि ॲप्लिकेशनबरोबर जी सुरुवातीची रक्कम आहे ॲप्लिकेशन मनी ₹20 प्रत्येकाने पाठवलेली आहे. म्हणून 9,000 शेअर्सबरोबर ₹20 कंपनीकडे जमा झाले आहे, पण प्रत्यक्षात कंपनी किती वाटप करणार आहे शेअर्सचं, फक्त 8,000. मग 1,000 लोकांचे जे ₹20 कंपनीकडे एक्स्ट्रा जमा झालेले आहे, कंपनी त्याला काय करणार आहे, रिटर्न करणार आहे किंवा रिफंड करणार आहे. द एक्सेस मनी ऑफ शेअर्स कंपनी वाज रिफंडेड, कंपनी काय करणार आहे, परत देणार आहे. ऑल अमाऊंट वेअर ड्युली रिसिव्ड, कंपनीचे ही जी स्टेप आहे 4 स्टेपच्या अमाऊंट 8,000 शेअर्सवर काय झालेले आहे, रिसिव्ड झालेले आहे आणि पास जनरल एंट्री इन द बुक्स ऑफ अजंटा कंपनी लिमिटेड. या प्रकारचा प्रॉब्लेम आहे ज्यामध्ये 8,000 शेअर्स कंपनीने विक्रीला काढलेले आहे. एका शेअरची किंमत ₹100 आहे आणि तो ₹100चा शेअर्स 100लाच विकलेला आहे, याला म्हणतात इश्यू ॲट पार. आणि हा शेअर्स 4 टप्प्यामध्ये कंपनीने पैसे मागवलेले आहे. ॲप्लिकेशन म्हणून ₹20, अलॉटमेंट म्हणून ₹30, फर्स्ट कॉल म्हणून ₹25 आणि सेकंड कॉल म्हणून ₹25 असे ₹100चा जो शेअर्स आहे ते ₹100 मागवलेला आहे. आणि जे 1,000 लोकांनी जास्तीचे अर्ज पाठवलेले आहे त्या 1,000 लोकांचे पैसे कंपनीनं काय केले आहे, रिफंडेड केलं आहे. याच्या आपल्याला करायच्या जर्नल एंट्रीज आणि त्या कोणाच्या बुक्समध्ये, तर इन द बुक्स ऑफ अजंटा कंपनी लिमिटेड. जर्नल एंट्रीज बघा, प्रत्येकाच्या 2 जर्नल एंट्रीज होता, आपण फॉर्मॅट बघितलेला आहे. फर्स्ट जनरल एंट्र्या ज्या होतात त्या ॲप्लिकेशनच्या 2 जनरल एंट्र्याज होतात, त्यानंतर अलॉटमेंटच्या 2 जर्नल एंट्र्या होतात, त्यानंतर कंपनी शेअर फर्स्ट कॉलच्या 2 जर्नल एंट्री होतात आणि कंपनी सेकंड कॉलच्या पुन्हा 2 जर्नल एंट्रीज होतात. अशा एकूण 8 जर्नल एंट्री ह्या प्रॉब्लेमच्या होतात. जर तुमच्याकडं रजिस्टर जवळ असेल तर रजिस्टरमध्ये तुम्ही लिहू शकता किंवा फक्त ऑरल लुक बघा, लक्षात बसेल आणि नंतर हा PDF प्रॉब्लेम मी तुमच्या व्हॉट्सअपवर पुन्हा शेअर करेल. बघा पहिलं आता आपण जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट बघू. जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट असतो डेट, पर्टिक्युलर, LF कॉलम, लेजर फोलिओ कॉलम, डेबिट रुपीज अँड क्रेडिट रुपीज. सुरुवातीला ज्याच्या पुस्तकामध्ये आपण एंट्री करतो ते बुक्स असतं, म्हणून इन द बुक्स ऑफ अजंटा कंपनी लिमिटेड, बरोबर. डेट कॉलम आहे, त्यानंतर डेट कॉलममध्ये जर डेट दिलेली असेल तर डेट असते, नाही तर सिरियल नंबर येतो. त्यानंतर पर्टिक्युलर कॉलम आहे, LF कॉलम आहे, डेबिट रुपीज आहे आणि क्रेडिट रुपीज आहे. आता पहिली जर्नल एंट्रीज असेल तुमची नंबर 1ची ॲप्लिकेशनची,
प्रत्यक्षात कंपनीने मार्केटमध्ये जाहिरात केलेली आहे 8,000 शेअर्स विक्रीची आणि लोक ती जाहिरात बघून काय करणार आहे, ॲप्लिकेशन रक्कम आणि ॲप्लिकेशनसाठी अर्ज पाठवणार आहे. मग संबंधित कंपनीला किती अर्ज आलेले आहे, 9,000 लोकांचे. म्हणून पहिली जनरल एंट्री असेल, मग 9,000 लोकांनी पहिले जी ॲप्लिकेशनची रक्कम आहे 20 रुपये ते काय केले आहे, अजंठा कंपनीच्या बँक अकाउंटमध्ये पाठवलेलं आहे. म्हणून पहिली जनरल एंट्री होईल बँक अकाउंट डेबिट. काय जनरल एंट्री होईल बघा, रजिस्टर असेल तर लिहून घ्या, बँक अकाउंट डेबिट ब्रॅकेटमध्ये 9,000 शेअर्स. एकूण शेअर्स किती आहे, 9,000 ॲप्लिकेशन आलेले आहे. जरी 8,000 विकायचे असेल पण पैसे आलेले आहे म्हणून 9,000 शेअर्स इंटू पर शेअर्स 20 रुपीज इच. एका शेअर्स बरोबर ॲप्लिकेशन म्हणजे किती आलेले आहे, 20 रुपीज. 9,000 इंटू 20 रुपीज बरोबर इंटू जर केलं 1,80,000. डेबिटला येईल 1,80,000. 9,000 इंटू 20 रुपये 1,80,000. टू हे पैसे कशाचे आहे तर टू शेअर्स ॲप्लिकेशन अकाउंट. कशाचे पैसे आलेले तुम्हाला, हे शेअर्स ॲप्लिकेशनचे आलेले आहे म्हणून टू शेअर्स ॲप्लिकेशन अकाउंट. पुन्हा क्रेडिटमध्ये 1,80,000. पहा पहिली जनरल एंट्री बँकेमध्ये पैसे 9,000 शेअर्सचे जमा झाले म्हणून आपण 9,000 शेअर्सची एंट्री केली. 9,000 शेअर्स इंटू 20 रुपीज म्हणून बँक अकाउंट डेबिट 1,80,000 टू शेअर्स ॲप्लिकेशन अकाउंट क्रेडिट 1,80,000. नॅरेशन येईल बघायचं, बिंग शेअर्स ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड. काय झालं आहे, लोकांनी शेअरची ॲप्लिकेशनची जी मनी आहे ती आपल्याकडे काय केलेली, पाठवलेली आहे आणि ती 9,000 शेअरची मनी आपल्याला काय झालेली आहे, जमा झालेली आहे किंवा आपल्या बँक अकाउंटमध्ये डिपॉझिट झालेली आहे म्हणून त्याची होती पहिली जनरल एंट्री. आता दुसरी जनरल एंट्री कशाची होईल, प्रत्यक्षामध्ये जरी 9,000 शेअर्स असेल तर आपण घेणार किती आहोत रक्कम, फक्त 8,000 शेअरचीच घेणार आहोत आपल्या बिझनेसमध्ये आणि 1,000 शेअर जे आहे त्यांची रक्कम त्या लोकांना पुन्हा काय करणार आहे, रिफंड किंवा रिटर्न पाठवणार आहे. म्हणून दुसरी जनरल एंट्री ही रक्कम रिटर्न पाठवण्याची एक राहील आणि त्यातच काही रक्कम शेअर्स कॅपिटलला जाईल. दुसरी जनरल एंट्रीज होती बघा, शेअर्स ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट. काय होणार जनरल एंट्री सेकंड, शेअर्स ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट कंसामध्ये एकूण किती आलेले आहे, 9,000 शेअर्स इंटू 20 रुपीज. डेबिटला येईल 1,80,000. एकूण रक्कम जमा झाली शेअर्स ॲप्लिकेशनची आपल्याकडे 1,80,000 टू बँक अकाउंट. बघा टू म्हणजे काय, आता आपण देणार आहोत लोकांचे 1,000 शेअर्स. पहिलं डेबिटला बँक होती म्हणजे पैसे मिळाले होते. आता टू बँक अकाउंट ब्रॅकेटमध्ये 1,000 शेअर्स इंटू 20 रुपीज जे आपण रिफंड करणार आहोत. क्रेडिट साईडला 20,000 रुपये. 20 रुपये शेअरची किंमत आहे, 1,000 शेअर्स आहे म्हणजे 20,000 रुपये क्रेडिट साईडला जे आपण 1,000 लोकांना रिटर्न देणार आहोत. आणि खाली पुन्हा टू शेअर्स कॅपिटल अकाउंट. त्यातले 1,000 जरी शेअरचे पैसे रिटर्न पाठवले तरी 8,000 आपण कंपनीच्या भांडवलामध्ये म्हणजे शेअर्स कॅपिटलमध्ये घेणार आहोत. म्हणून टू शेअर्स कॅपिटल अकाउंट इन ब्रॅकेटमध्ये 8,000 शेअर्स इंटू 20 रुपीज बरोबर. क्रेडिट साईडला येईल 1,60,000. बघा आता डेबिटला आलेलं आहे टू शेअर्स ॲप्लिकेशन 1,80,000. क्रेडिटला आलं बँक अकाउंट 20,000. पुन्हा क्रेडिटला आलं टू शेअर्स कॅपिटल अकाउंट 1,60,000. डेबिट आणि क्रेडिट इक्वल 1,80,000. नॅरेशन येईल बिंग शेअर्स ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू शेअर्स कॅपिटल. बघा 8,000 शेअरची जी ॲप्लिकेशन मनी होती ती काय केली आपण, ट्रान्सफर टू शेअर्स कॅपिटल अँड 1,000 शेअर्स मनी रिफंडेड. काय केलं, 1,000 शेअरची जी मनी आहे ती काय केली आपण, रिफंडेड किंवा रिटर्न केलेली आहे. बघा म्हणजे ॲप्लिकेशनच्या 2 एंट्र्या होतात. पहिली एंट्री ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड झालेली 9,000 शेअरची. दुसरी जनरल एंट्री 8,000 शेअर्स कॅपिटलला गेले आणि 1,000 शेअर्सवरली रक्कम परत त्या लोकांना काय केली आपण, रिटर्न केल्या. हे झाल्या 2 ॲप्लिकेशनच्या एंट्र्या. आता ज्या लोकांना आपण शेअर्स वाटप केले आहे 8,000 शेअर्स तेवढ्याच्याच एंट्र्या आता इथून पुढे खाली होणार. अलॉटमेंटच्या सुद्धा 8,000 शेअरच्याच होणार, फर्स्ट कॉलच्या सुद्धा 8,000 शेअरच्या होणार आणि सेकंड कॉलच्या सुद्धा फक्त किती होणार, 8,000 शेअरच्याच होणार. कारण आता 1,000 शेअरची रक्कम आपण रिटर्न पाठवली म्हणजे 9,000 शेअरचा कुठं संबंध आहे का, नाही. त्यानंतर नंबर 3ची जनरल एंट्री होती, मग ॲप्लिकेशनची झाली. 3ची जनरल एंट्री आहे अलॉटमेंटची. बघा अलॉटमेंटची म्हणजे काय, आता आपण ज्याची जनरल एंट्री करणार त्याला डेबिट देणार, डेबिट द रिसिव्हर बरोबर. मग ज्याची जनरल एंट्रीज करणार त्याला डेबिट देणार. आता कशाची जनरल एंट्री करतो, अलॉटमेंटची. म्हणून लिहायचं शेअर्स अलॉटमेंट अकाउंट डेबिट. ज्याची एंट्री करतो त्याला डेबिट देतो. शेअर्स अलॉटमेंट अकाउंट डेबिट ब्रॅकेटमध्ये 8,000 शेअर्स इंटू अलॉटमेंटची रक्कम आहे 30 रुपीज. 8,000 शेअर्स इंटू 30 रुपीज अमाऊंट येईल 2,40,000.
2,40,000 डेबिट साईडला. 2 आता ही रक्कम कशाची म्हणून आहे, शेअर्स कॅपिटलची आहे, भांडवलात जाणार आहे म्हणून द्यायचं. 2 शेअर्स कॅपिटल अकाउंट. पुन्हा एंट्री बघा, शेअर्स अलॉटमेंट अकाउंट डेबिट 8,000 शेअर्स इंटू 30 रुपीज 2,40,000. 2 शेअर्स कॅपिटल अकाउंट, तेवढीच रक्कम शेअर्स कॅपिटलला राहील 2,40,000 2,40,000. नॅरेशन इन बिंग शेअर्स अलॉटमेंट मनी ड्यू. काय केलं, शेअर्स अलॉटमेंटची मनी आपण काय केली, ड्यू केली, ठरवली की एवढी रक्कम 2,40,000 रुपये आपल्याला दुसऱ्या हप्त्यामध्ये काय होणार आहे, मिळणार आहे. आता लोक काय करणार, कंपनीने मागितलेले आहे 2,40,000 रुपये जमा करा. पहिली एंट्री असते ड्यूची, सेकंड जी एंट्री आहे तिला म्हणतात रिसिव्डची. आणि 2,40,000 रुपये आपल्याला काय होणार आहे, रिसिव्ड होणार आहे, म्हणजेच ते पैसे आपल्याला काय होणार आहे, मिळणार आहे. म्हणून जनरल एंट्रीज करा. बँक अकाउंट डेबिट बघा, अलॉटमेंटची दुसरी एंट्री, बँक अकाउंट डेबिट ब्रॅकेटमध्ये 8,000 शेअर्स इंटू 30 रुपीज, पुन्हा अमाऊंट येईल 2,40,000 बरोबर, 2,40,000. आणि कशाच्या बदल्यात रक्कम आली तर 2 शेअर्स अलॉटमेंट अकाउंट क्रेडिट. पुन्हा बघा, बँक अकाउंट डेबिट 2 शेअर्स अलॉटमेंट अकाउंट क्रेडिट 2,40,000 2,40,000 ब्रॅकेट नॅरेशन बिंग शेअर्स अलॉटमेंट मनी रिसिव्ड. बिंग शेअर्स अलॉटमेंट मनी रिसिव्ड. पहिली काय होती, बिंग शेअर्स अलॉटमेंट मनी ड्यू. सेकंड नॅरेशन बिंग शेअर्स अलॉटमेंट मनी रिसिव्ड. ही झाली तुमचं चौथ्या एंट्रीचं नॅरेशन. त्यानंतर नंबर 5ची एंट्री, शेअर फर्स्ट कॉल. फर्स्ट कॉल म्हणून कंपनीने किती मागितलेले, 25 रुपीज 25 रुपीज बरोबर. मग ज्याची एंट्री करतो आपण त्याला डेबिट देणार आहोत. पुन्हा शेअर्स फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट. 5 नंबरची एंट्री होईल तुमची, शेअर्स फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट ब्रॅकेटमध्ये 8,000 शेअर्स इंटू 25 रुपीज 8,000 शेअर्स इंटू 25 रुपीज. कॅल्क्युलेशन करा, रक्कम येईल 2 lakhs बरोबर, 2 lakhs. 2 कुठं जाणार हे पैसे, शेअर्स कॅपिटलला, म्हणून 2 शेअर्स कॅपिटल अकाउंट. पुन्हा रक्कम लिहिल 2 लाख. एंट्री काय झाली, शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू शेअर्स कॅपिटल अकाउंट 2 lakhs 2 lakh. नॅरेशन बिंग शेअर फर्स्ट कॉल मनी ड्यू. काय होणार आहे, शेअर फर्स्ट कॉल मनी ड्यू होणार आहे, म्हणजेच तुमच्याकडे ती रक्कम काय होणार आहे, येणार आहे. आता पुढची एंट्री नंबर 6ची, एवढी रक्कम तुमच्याकडे जमा होणार आहे, रिसिव्डची एंट्री. आता ही झाली ड्यूची. आता पुढची एंट्री कशाची आहे, रिसिव्डची. रिसिव्डची एंट्री म्हणजेच काय, लोक तुमच्या बँक अकाउंटमध्ये तेवढे पैसे काय करणार आहे, जमा करणार आहे. म्हणून एंट्री करा, बँक अकाउंट डेबिट, डेबिट द रिसिव्हर, आपल्याला मिळणार आहे म्हणून आपण डेबिट देणार. बँक अकाउंट डेबिट ब्रॅकेटमध्ये 8,000 शेअर्स इंटू 25 रुपीज, अमाऊंट येणार 2 lakhs बरोबर. 2 कशाच्या बदल्यात पैसे आले तर 2 शेअर फर्स्ट कॉल मनी अकाउंट, म्हणून शेअर फर्स्ट कॉलची मनी आहे. पुन्हा 2 लाख रुपये. नॅरेशन लिहा, बिंग शेअर फर्स्ट कॉल मनी ड्यू. बिंग शेअर फर्स्ट कॉल मनी ड्यू. आता याची रिसिव्डची एंट्री करायची, लोकांकडून पैसे येणार आहे. बँक अकाउंट डेबिट टू शेअर फर्स्ट कॉल बँक अकाउंट डेबिट 2 लाख टू शेअर फर्स्ट कॉल मनी 2 लाख. नॅरेशन इन बिंग, आता ही रिसिव्डची आहे, बिंग शेअर्स फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड. 5वीला ड्यू आली, 6वीला रिसिव्ड येईल. आता पुन्हा 7वी एंट्री कशाची आहे, शेअर्स सेकंड कॉलची. आता सेकंड कॉलची एंट्री करताना ज्याची एंट्री करतो आपण त्याला काय करतो, डेबिट देतो. म्हणून ती एंट्री करताना बघा, शेअर सेकंड कॉल मनी किंवा शेअर सेकंड कॉल अकाउंट डेबिट. सेकंड कॉल अकाउंट डेबिट, रक्कम येईल ब्रॅकेटमध्ये 8,000 शेअर्स इंटू 25 रुपीज, अमाऊंट पुन्हा येणार 2 lakhs. 2 शेअर्स कॅपिटल अकाउंट, पुन्हा 2 lakhs. नॅरेशन बिंग शेअर्स सेकंड कॉल मनी ड्यू. 7वी एंट्री काय झाली, शेअर सेकंड कॉल मनी ड्यूची एंट्री. आता रिसिव्डची एंट्री याच्या बदल्यामध्ये बघा, रिसिव्ड म्हणजे काय, पैसे मिळणार आहे तेवढे लोक काय करणार, तुमच्या बँकेमध्ये पैसे काय करणार, जमा करणार. म्हणून नंबर 8ची एंट्री, बँक अकाउंट डेबिट, पुन्हा ब्रॅकेटमध्ये 8,000 शेअर्स इंटू 25 रुपीज, रक्कम येणार 2 lakhs. 2 शेअर सेकंड कॉल अकाउंट, पुन्हा 2 लाख. नॅरेशन बिंग शेअर सेकंड कॉल मनी रिसिव्ड. पुन्हा बघा, जनरलीमध्ये आपण एंट्र्या काय केल्या, पहिली एंट्री केली ॲप्लिकेशनची, ज्याच्यामध्ये 9,000 लोकांकडून पैसे बँकेत जमा झाले. त्यानंतर दुसरी एंट्री केली, त्यातले 8,000 शेअरचे पैसे शेअर्स कॅपिटलला ट्रान्सफर केले आणि 1,000 रुपये काय केले, पुन्हा आपण त्या लोकांना रिफंड किंवा रिटर्न केली. ह्या 2 एंट्र्या. त्यानंतर एंट्री केली अलॉटमेंटची. पहिली एंट्री केली ड्यू, 30 रुपये आहे, 8,000 शेअर लक्षात घेतले, 8,000 इंटू 30 2 लाख.
बरोबर. जी आली 2,40,000 ती रक्कम आपण काय केली, डेबिटला दिली. तेवढीच रक्कम काय केली, पुन्हा रिसिवड म्हणून जमा झाली. म्हणून बघा ड्यूची अमाऊंट आणि रिसिवडची अमाऊंट म्हणून नंबर 2ची एंट्री, नंबर 3ची एंट्री आणि 4ची एंट्री सेम अमाऊंटची आहे. 2,40,000 2,40,000. पुन्हा फर्स्ट कॉलची एंट्री बघा, ड्यूची आहे 2,00,000ची, रिसिवडची पण आहे 2,00,000ची. म्हणजे कसं आहे, कंटिन्यू एंट्री असतात. ड्यू आणि रिसिवडची अमाऊंट सारखी असणार. पुन्हा शेअर सेकंड कॉलची बघा, ड्यूची एंट्री 2,00,000 आहे, रिसिवडची एंट्री पण 2,00,000 आहे. म्हणून सांगायचं काय, तर ॲप्लिकेशनच्या ज्या 2 एंट्री असतात त्यामध्ये जर जास्त शेअर्स खरेदी करण्यासाठी अर्ज आले असेल तर अमाऊंटमध्ये चेंज येईल, नाहीतर ते अमाऊंटसुद्धा सारखी येऊ शकते. मात्र फर्स्ट कॉल, सेकंड कॉल आणि अलॉटमेंट यामध्ये जवळजवळ अमाऊंट ही सारखीच येईल. पण जर शेअर फॉरफिटेड असेल, काही लोकांनी फर्स्ट कॉलवर पैसे भरले नसेल, काही लोकांनी सेकंड कॉलवर पैसे भरले नसेल किंवा काही लोकांनी अलॉटमेंटपासूनच पैसे भरले नसेल, तर अशा वेळेस त्यांचे शेअर्स काय केले जातात, फॉरफिटेड, जप्त केले जातात. जर असे जप्त केलेले शेअर्स असेल तर मग मात्र या अमाऊंटमध्ये काय होऊ शकतो, चेंजेस होऊ शकतो. म्हणून ह्या बेसिकली 8 जनरल एंट्री आपल्याला इश्यू ऑफ शेअर्समध्ये आहे. ॲप्लिकेशनच्या 2, अलॉटमेंटच्या 2, इश्यू ऑफ फर्स्ट कॉलच्या 2, सेकंड कॉलच्या 2. आणि जर हे शेअर्स जप्त झाले तर त्याला फॉरफिटेड म्हणतात. त्या फॉरफिटेडच्या 2 जनरल एंट्र्या आणि नंतर कंपनीनं हे शेअर्स पुन्हा विकले, डबल विकली तर रिइश्यू म्हणतात. ह्या रिइश्यूचे सुद्धा काय होतात, 2 जनरल एंट्रीज होतात. एक वर्किंग नोट बघू आपण. जे शेअर्स आपल्याला ॲप्लिकेशन आले होते त्यातून एक्सेस मनी आपण कशा प्रकारे लिहू शकतो, तर पहिलं आपण असं लिहू शकतो, शेअर्स ॲप्लिकेशन रिसिवड ऑन कस्टमर किंवा शेअर्स ॲप्लिकेशन रिसिवड 9,000 शेअर्स आपल्याकडे ॲप्लिकेशन रिसिवड म्हणून आले, लोकांचे अर्ज आले. लेस, त्यातून आपण लेस करू शकतो कॅपिटल, म्हणजे प्रत्यक्षात आपण किती विकणार होतो, 8,000 शेअर्स. 9,000 लोकांचे अर्ज आले, विकणार किती होतो, 8,000 शेअर्स. मायनस केले, खाली उरतात 1,000 शेअर्स. त्याला म्हणतात एक्सेस ॲप्लिकेशन. काय, जास्तीचे आलेले अर्ज. आणि आपण ते काय करणार आहोत, रिटर्न बॅक करणार आहोत किंवा त्याला शेअर्स रिटर्न मनी पेड बॅक असं सुद्धा म्हणतात. आणि ते आपण पेड करून त्या लोकांना पुन्हा खेदपत्र किंवा एक दिलगिरी पत्र पाठवू शकतो की माफ करा, सध्या तरी कंपनी आम्ही फक्त 8,000 शेअर्स विक्रीला काढले होते, पण झालं काय, तुम्ही अर्ज केले 9,000 आणि 1,000 अर्जाला आम्ही काय करू शकतो, शेअर देऊ शकत नाही. म्हणून यावेळेस आम्ही तुमचा खेद व्यक्त करतो किंवा दिलगिरी व्यक्त करतो. मात्र पुढच्या वेळेस जेव्हा कंपनी नव्याने शेअर्स विक्रीला काढेल त्यावेळेस मात्र तुम्हाला पहिला प्रेफरन्स दिला जाईल किंवा तुमचा विचार केला जाईल. म्हणून सध्या तरी आम्हाला माफ करा असं बऱ्याचशा कंपन्या खेदपत्रसुद्धा मार्केटमध्ये पाडतात. अशी परिस्थिती केव्हा येते, 8,000 शेअर्स विकायचे आणि लोकांचे 9,000 अर्ज येतं. कारण का, तर मार्केटमध्ये त्या कंपनीचं गुडविल चांगलं असतं, ती कंपनी मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे व्यवसाय करत असते. म्हणून बऱ्याचशा वेळेस अशा कंपनीला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी असते आणि मागणी असल्यावर लोक शेअरच्या दर्शनी मूल्यापेक्षा सुद्धा जास्त किमतीला शेअर्स विकत घेण्याला तयार होतात किंवा ही जे शेअर्स आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करायला तयार होतात. म्हणून अशा वेळेस अशा कंपनीचा काय होतो, मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो. म्हणून ह्या ठिकाणी एक्सेस लोकांनी काय केले, ॲप्लिकेशन अर्ज या कंपनीकडे पाठवलेले आहे. म्हणून या 8 जर्नल एंट्रीज आपण इश्यू ऑफ शेअरचे बघतोय. याच्यानंतरच्या प्रॉब्लेममध्ये पुढं पुन्हा फॉरफिटेड शेअर्स असेल, पुन्हा त्याची जप्ती असेल, पुन्हा ते शेअर्स नव्याने दुसऱ्या व्यक्तीला विकले असेल, त्यावेळेस कंपनीला काय होतो, मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो. कारण का, जर समजा 100 रुपयाचा शेअर्स आहे, दिलेल्या प्रॉब्लेममध्ये 20 रुपये ॲप्लिकेशन काही लोकांनी भरलं. आता आपण समजू 8,000 लोक आहे, त्यापैकी 500 लोक असे आहे की ज्यांनी ॲप्लिकेशनची रक्कम भरली, अलॉटमेंटची रक्कम भरली, म्हणजे 20 आणि 30 50 रुपये भरले. 500 लोकांनी म्हणजे 7,500 लोकांनी सगळेच भरले आणि 500 लोक असे आहे की ज्यांनी फक्त 2च रकमा भरल्या. आणि ज्यावेळेस कंपनीने फर्स्ट कॉल आणि सेकंड कॉलचे पैसे मागितले त्यावेळेस त्यांनी ते भरलेच नाही. म्हणजे अशा वेळेस कंपनी काय करते, त्या 500 लोकांना एक अर्ज पाठवते किंवा एक नोटीस पाठवते की तुम्ही राहिलेले 50 रुपये लवकरात लवकर भरा. संबंधित व्यक्तीने जर ते राहिलेले पैसे भरले नाही तर कंपनी अशा 500 लोकांचे शेअर्स काय करते, जप्त करते. जप्त केले याचा अर्थ त्यांचं त्या कंपनीतलं सभासदत्व संपुष्टात येतं. त्यांनी भरलेले 50 रुपये बुडतात. म्हणजे कंपनी ते 50 रुपये पहिले भरलेले रिटर्न देत नाही. आणि असे 500 शेअर जे जमा झालेले आहे किंवा जप्त झालेले आणि जप्त झालेल्या शेअरची पुन्हा कंपनी काय करू शकते, विक्री करू शकते. विक्री करताना मात्र कंपनी तो शेअर्स कितीला विकणार, पुन्हा 100 रुपयाला विकणार. म्हणून बघा, पुन्हा 500 रुपयाचे शेअर्स, नवीन जे 500 शेअर्स आहे ते 100 रुपयाला विकले तर कंपनीला पुन्हा
त्याचे पैसे मिळणार 50,000 आणि पहिले ऑलरेडी 50 × 500 पुन्हा 25 पहिले मिळालेले आहे. म्हणून त्या कंपनीचा तो शेअर्स किती रुपयाला मार्केटमध्ये जाईल? 150 रुपयाला. म्हणून कंपनीचा काय होतो इथं? फायदा होतो. पण संबंधित व्यक्तीने जे 50 रुपये भरलेले आहे ते त्याचे बुडतात. म्हणून शक्यतो होता येईल तेवढं सर्वस्वी जे लोक आहे पूर्ण पैसे भरण्याचा प्रयत्न करतात, पण काही कार्यामुळं काही लोक पैसे भरू शकत नाही. मात्र कंपनीला त्याचा फायदा होतो, त्यांचे शेअर जप्त होते आणि कंपनी पुन्हा रिइश्यू करते आणि जास्त याच्यामध्ये ते पैसे शेअर्स काय करते? विक्री करते. म्हणजे 2 मार्गाने कंपनीला भांडवल गोळा होते.